कथेचं नाव आमराई. लेखक हरिश्चंद्र पाटील. सुगी सराई नुकतीच संपली होती. मालटाल कणगीत येऊन पडला होता. कडब्याच्या गंजी लागल्या. गंजीला ढेपणं लागली. सुगेच्या कामाधामातनं माणसं निराराम झाली आणि आंब्याच्या सराई जो तो शेतकरी गुंतला. जसा जसा पाड लागेल तसं एक एक झाड पानगळ व्हावी तसं सड व्हायला लागलं. दसऱ्याची घटस्थापना व्हावी तशा घराघरात आंब्याच्या आडी लागल्या. 8-10 दिवस झालं. आडीच्या खोलीत आंब्याच्या मधुर सुवासानं नाकाला भुरळ पडायला लागली. गावोगावचं बाजार आंब्यानं पिवळं धमक झालं. घरोघरी आमरसाच्या पंक्ती झडायला लागल्या. टेंभुर्णीच्या बाजारात पेकलेल्या आंब्याच्या राशीच्या राशी विकायला आलेल्या. आज आमरसाचा फक्कड बेत करावा म्हणून मी बाजारात आलो होतो. आंब्याच्या राशी निरखायला लागलो. देशीपेक्षा कलमी आंब, पिवळं दर्द, बारक्या बाळाच्या गालासारखं रसरशीत, लुसलुशीत, आकर्षक दिसत होतं. त्याची कोई बारीक, खायला गोड, पण व्यापारी लोक कार्बाईडमध्ये पिकवून त्याचं ईक करून टाकतात. चांगल्या फळाचे कानासधूस करतात कोण जाणं. जो तो आंबेवाला आपलाच माल किती चांगला आहे आणि किती गोड आहे याची गळा फाडून जाहिरात करत होता. तर कोणी रायवळ आंब्याला कलमी म्हणत होता, तर कोणी कलमी आंब्याला रायवळ म्हणून तारीफ करून गिराईक पटवत होता. तर कोण नमुन्याला एक आणि गिरायकाच्या पदरात दुसरंच माप टाकत होता. आमरस खावावा तर देशी रायवळ आंब्याचाच. मला आंब्याची चांगली पारख. 2-3 ठिकाणी चाखून बघितलं. एकही पसंतीच उतरेना झाला. फिरत फिरत एका आंबेवाल्याजवळ आलो. तो शेतकरी असावा. मी आंबा हातात घेतला. क्रिकेटचा बॉल फिरवावा तसा खालून वरून न्याहाळला. नाकाला लावला. त्याचा गोड मधुर वास आला. आंब्याचा वास ओळखीचा वाटला. त्यानं विचारून तो आंबा नमुन्याला हातावर पिळला. लाल पिवळा जर्द रस चाखून बघितला. राव, काय गोड आंबा आहे. वा, मधुर, अगदी आमच्या महादेव आंब्यासारखा आहे राव बघा. मी तारीफ करताच तो शेतकरी चडपटला. म्हणजे तुम्ही इथलं टेंभुर्णीचं पाटील आहे काय? होय, पण तुम्ही कसं काय ओळखलं? अहो, महादेव आंबा म्हणलं की पाटील म्हणून सारा परगणा ओळखील गो तुम्हासनी. हा, आंब्याच्या नावावरून मला शेतकऱ्यानं ओळखलं. बरं, तुम्ही कुठलं पाहुणं म्हणायचं? अहो, हितलंच किंवा तुमच्या शिवलाच माझा माळ आहे. म्या कनेरगावचा. एकदा तुमच्याच भावकीच्यातनं आंब नेलं होतं. लयच भारी ग्वाण निघालं राव. मग म्या पाटाच्या कडनं त्याच्या कोया डोबल्या होत्या आणि त्याच बघा हे आंबा आहे इथं. राव, चवीला हाय महादेव आंब्यासारखा, पण फळ थोडं बारीक आहे. आमच्या महादेव आंब्याचं फळ ना या टप्पारच्या टप्पार नारळ एवढं होतं राव. राव, आता पहिल्यासारखं कुठलं हो दांडगं फळ लागाय. बरं, तुम्ही आंब इकत कसं काय घेताय? मग काय फुकट घेऊ म्हणता का? मी असं विनोदानं म्हणताच आम्ही दोघं खदा खदा हसलो. अहो, तसं नव्ह. अहो, घरच्या आमराय असताना. अहो, कुठले हो आता आमराय? मी उदासीनं बोललो. का हो, काय झालं? अहो, लय मोठी आमराई. राव, कधीच तोडली की हो ती आमराई. जमाना झाला की आता. खरं म्हणता काय? अरा, हे बरं नाही केलं राव. अहो, नेमकी कुठं होते हो तुमच्या आमराई? गावाच्या गंगमुखीला आमचा माळा. तुमच्या कनेरगावच्या माळाकडनं वडा येतो का? त्याच वड्याच्या काठावर आमची आमराई होती. गावरान रायवळ आंब्याची 10 झाडं हातात हात घालून ना वड्याच्या काठाला रांगेत उभी होती बघा. आता तिथं ना उभं वारं सुटते बघा. नुसतं उभं वारं सुटतंय. राव, लयच वाईट झालं राव. तुमचं आंब किती प्रसिद्ध होतं. आसू परत झालं गेलं रान उदास डोलं म्हणायचं. घ्या पान आता. त्याला बी मायंदाळ वंगाळ वाटलं आमच्या आमराईचं. पानाचा बेत झाला. 60 रुपये डझनाचं आंब त्यानं मला 40नं दिलं. वरनं सळे पचुत्री दिली. बाजारातनं मी घरी निघालो. पायघराची वाट चालत होतं आणि मन आमराईची वाट चालायला लागलं.
लहान होतो त्या काळी आमची पाटलाची आमराई म्हणून अख्ख्या परगण्यात एखाद्या आमदारागत नावाजलेली होती. आमराईत ऐतिहासिक चिरेबंदी तळ आहे. त्यात आता पाणी नसतं. तळं फोडून तिथं शेती केली. उत्तर दक्षिण वाहणारा ओढा, याच ओढ्याच्या काठाला आमची आमराई होती. उंच उंच आंब्याची देशी झाडं, आबाळाला गवसणी घालणारी डेरेदार, बुडाला कासऱ्याचा वेडा पुरत नसायचा. प्रत्येक झाडाला विशिष्ट नाव: बामण्या, महादेव, जोत्या, राजकुंड, घोटी, केळ्या, नांगऱ्या, नारळ्या, घाडग्या, अशी प्रत्येक आंब्याची नावं. प्रत्येक झाडाचं फळ नारळा एवढं, प्रत्येकाचा स्वाद न्यारा, चव न्यारी. आमराई चिंचेची, बोरीची झाडही बरीच होती. सुगीत आंब्याची झाडं मोहरानं लकडून जायची. बारीक बारीक फुलांची चादर पांघरल्याक दिसायची. त्यातला बराच मोह गळून पडायचा, तरी झाडांना घरच्या घरीच कैऱ्या लागायच्या. घोटी आंब्याला तर द्राक्षागत घड लागायचं. मोहराचा आंबूस गंध शिवारभर दरवळायचा. त्याची भुरळ पडून मधमाशांची जत्राच भरायची आमराईत. झाडाच्या उंच अवघड फांद्या बघून त्यावर आपापला गाव थाटायच्या. आम्हा पोरांना मध चाखायला चंगळ व्हायचे. साधं मोहळ, तेलंगी मोहळ आणि आग्या मोहळ अशा 3 जाती. बामणी आंबा आणि महादेव आंबा यांच्यामध्ये भलं मोठं एक पिंपरणीचं झाड, त्यावर आग्या मोहळाची सवताच गाव थाटलेला असायचा. अशी 7-8 आग्या मोहळं बारोमास असायची. कैऱ्या जरा थोर झाल्या की आमराईला राखण करावी लागायची. पाखरं मायंदळ्या कैऱ्या डाचलायची. पोपटं तर लई नुकसान करायचे. माणसंही कैऱ्या तोडून न्यायचे. आमराईत बळवंत, रामजी आणि लक्ष्मण पाटील हे 3 भाऊ हिस्सेदार. आमराईला तिघांच्या 15-15 दिवसांच्या राखणीच्या पाळ्या असायच्या. एकदा आमच्याकडे राखणीची पाळी आली होती. आमचा विठ्ठल आणि शंकर पाखरं राखायला आमराईत गेले. महादेव आंब्याच्या झाडात पाखरं लईच कालवा करायला लागली. विठ्ठल नका शंकरनं गोपनीच्या टव्यात ढेकूळ घातला. महादेव आंब्याच्या झाडावर सू करून फिरकावला. ढेकूळ झाडातनं पलीकडच्या पिंपरीवर गेला आणि बक दिशी लागला आग्या मोहाला. मग काय, सैनिकांची फौज यावी तशा मधमाशा बाका उठल्या. काय कळायच्या आतच त्याने दोघांवर हल्ला चढवला. बोलून चालून ते आग्या मोळ होतं. त्याच्या वाटेला जो जाईल ना, तर त्याला वाघाचं काळीज हवं आणि मधमाशांचा पाठलाग चुकवायसाठी हारणाची दौड पाहिजे. दोघांना पळता भुई पोरेणा झाली. आरडत ओरडत इकडं तिकडं पळायला लागले. माशा काय पाठलाग सोडीनात. माशा बेन हाया त्यांना चावायला लागल्या. शेवटी त्यांनी विहिरीत उड्या मारल्या, तरी माशा पाण्यावर तरंगतच होत्या. वर निघलं की कचाचा चावायच्या. दुसऱ्या दिवशी दोघांची तोंड सुजून अगदी भगुल्यागत झाली होती. आंबे सराईत दिवसभर आमराई. माणसाने गुराढोराने शिरडा करडाने गजबजलेली असायची. रात्र झाली की भूतांचा वावर असायचा म्हणा. वडीलधारी माणसं आवसं तुकडं मोडून झालं की ओट्यावर गप्पांची मैफिल भरवीत. त्यात आमराईतल्या एक भूतकथा रंगत. झोटी, वेताळ, साती आसरा अशा समिंदाच्या अवस पुणवाला पालख्या निघतात. असं ती पान तंबाखू बरोबर भयकथा रंगवायची. कथा ऐकून भीतीनं आम्हा पोरांच्या ढोंगणावर इतीत काठं फुटायचं. दिवसा मात्र काहीच वाटायचं नाही. आता त्या भूतकथांचं हसू येतं. आमराईनं अशा बऱ्याच कडू गोड आठवणी आमच्या पत्रात बांधल्या होत्या. आमराई आमच्यासाठी बालपणाची मौज मजेची खाण होती. आमच्या वार्षिक परीक्षा जवळ आल्या की अभ्यासाच्या ग्रहणाचा वेध लागायचा. आमचं खेळायचं आणि अभ्यासाचं एकमेव ठिकाण म्हणजे आमराई. सगळे सवंगडी वह्या, पुस्तकं, टॉवेल, चड्ड्या आणि दसम्या घेऊन आमराईत यायचो. आमराईत इतिहासकालीन एक चिरेबंदी तळ आहे. तळ्याजवळ भुयार आहे. त्या भुयाराजवळच एक विहीर. तिचं नाव बोडकी विहीर. तिला बोडकी का म्हणतात कुणालाच माहीत नव्हतं. विहीर वंडेव दगडांनी बांधलेली. अगदी तळातून वरपर्यंत. उतरायला चढायला खुंट पायऱ्या. विहीर पोहायला एक नंबरीचीच. रविवार असल्यानं मी, शंकर, किसना, दौला, परला, बाळू, गोरोले, दिलो आणि पोपट अशा आम्ही पाटलाशी पोरं. गजू, इस्नो, किसबा, भीमा, मोहन, कांता, पोपट, पांडू, भारत, धनू आणि बाळू ही सगळी माळेची पोरं.
परटाचा तात्या, धनू, मारती, शिवा, गोर आणि मधू, आवटे मास्तरचा बबन, गरजू नासर, मुन्ना, हामिद मास्तरचा भाचा मोहम्मद ही पोरं पोहायला आलेली. गावात नाही पोरांचं लोंडच्या लोंड पोहायला आलेलं. भुजबळचा दत्ता, माळ्याचा भागवत, काळ्याचा गोपाळ, शेखचा बट्या, भंडाऱ्याचा मधू हे बालमित्र सुद्धा गावातून आलेले. बोडक्या विहिरीनं कधी जातीभेद केला नाही. साऱ्यासनी पोटात घ्यायची आईवाणी. पोरांनी कापडं काढली, बका बका उड्या टाकल्या. सवंगड्याने आपापलं गड तयार केलं. बुड्या घेऊन गाळ ढवळला, पाणी गढूळ केलं, एकमेकासनी दिसू नये म्हणून. आणि पाण्यातली शिवणा भाणी सुरू झाली. तासन तास खेळ खेळलो. पोहून पोहून प्रत्येकाचं डोळं गुंजेसारखं लाल भडक झालं. आम्ही वर निघालो. पोहणं एक उत्तम व्यायाम, त्यामुळं पोहून वर निघताच पोटात भुकेचं वऱ्हाड पडलं. ठराविक सवंगड्यांची आंब्याच्या झाडाखाली गरगरी सावली बघून अंगत पंगत बसली. चिरगुडात बांधून आणलेल्या दसम्या सोडल्या. कुणी चटणी कांदा भाकर, कुणी झुणका भाकर, तर कुणी हिरव्या मिरचीचं मिरसू आणलेलं. एकमेकासनी आपापला वानवळा दिला. अंगत पंगत बसायच्या अगोदर आम्ही बरंच रायतं गोळा केलं होतं. कच्च्या कैऱ्या, कोणाच्या मळ्यातनं हिरवी लुसलुशीत कांदे शिपात, कोळी गवार, पातळीची भाजी आणलेली. मग काय भाकऱ्या खायला आवरच लज्जत आली. गप्पा मारत रमत गमत रिकाम्या पोटोबात घासावर घास जाई लागलं. भुकेच्या तावात चिरगुट झाडूनच उठलो. भाकऱ्या जिराव्या म्हणून झाडावरचा सूर पारंबा खेळलो. माकडं जशी या फांदीवरनं त्या फांदीवर खेळतात, बागडतात, तशी सूर पारंबा खेळताना आवरच मजा आली. झाडावरच्या खेळानंतर गार सावलीत मैदानी खेळ, विटी दांडू, गोट्या, बहुरं, आकडा टोकरा, दस्ताड पंगुड, चोचो मुंगळा हे खेळ खूप खेळलो. खेळून खेळून दमलो. भाकरी कधी जिरल्या कळलंच नाही. आणि मग शेवटी अभ्यासाकडे वळलो. आपापल्या अभ्यासाचा माल मसाला बाहेर काढला. घनगरद सावल्या बघून समाध्या लावल्या. अभ्यासात मुंडकी खूप बसली. ते दिवस मावतीला भेटायला गेल्यावरच उठलो. आमराईत सगळ्या झाडांची दाठी होती. बोर, चिंच, कवट, गोदर, भोकर ही फळं खाण्यात आवर मजा यायची. आंब्याच्या झाडावर मोर असायचं. पावसाळ्यात सुंदर पिसारा फुलवून नाचायचं. नाचताना त्यांचं काही पंख गळायचं. ते आम्ही गोळा करत असायचो. काळ पुढं सरकत होता. आंब्याच्या झाडाची वय वाढत होती. ती टेकलेल्या म्हाताऱ्यागत भासायला लागली. म्हाताऱ्या माणसांचा एक एक अवयव निकामी व्हावा तशा झाडांच्या फांद्या भेंडाळू लागल्या. तरी फळाला झाडं कमी पडत नव्हती. फळांच्या ओझ्यानं फांद्या कडाकडा मोडायला लागल्या. बलू कुठे सारखा आंबे उतरणारा आवली हा उतार्या सुद्धा भेंडाळलेल्या फांदीवर चढायला भ्यायला लागला. ते राहिलेलं आणि चुकारीचं आंब आम्ही तरुण चपळ पोरं वांडरागत सरसर चढून काढत असायचो. ते आमच्याच पदरात पडायचं. त्याच्यावर बाकी कोणाचा हक्क उरत नसायचा. त्यानंतरही राहिलेल्या आंब्याचं झाडावरच पहाड व्हायचं. खारुट्या, राघू, ओटवागळं यांची आमरसाची मस्त मेजवानी व्हायची. आंब्याचा हंगाम संपला. झाडं आपापली फळं देऊन सडी झाली. आमराईतला माणसांचा वावर कमी झाला. आणि एकदा अचानक सगळी भावकी आमराई जमा झाली. आम्ही पोरही त्यांच्या मागं गेलो. घटकाभरानं बाहेरची काही नौकी माणसं आली. त्याने आंब्याची झाडं खालून वरून नीट निरखून बघितली. झाडं मोजली. आम्ही त्यांच्या भोवती घुटमळत होतो, पण आम्हाला काही कळेना. भावकी आणि ती माणसं एका झाडाखाली बसली. त्यांच्यात बोलाचाली सुरू झाली. बरं बोला, किती द्यायचं समद्याचं वट? नौख्यातला एक जण असं म्हणाला, हे बघा 20,000 घेऊ बघा. भावकीतल्या एकानं जबाब टाकला, छाछा लय झालं येस. अहो आम्हाला त्यात काय पडतं न ग वय, जरा द्या घ्यायचं बोला की राव. त्या माणसातल्या दुसऱ्यानं असा सवाल फेकला. बरं जाऊ द्या, तुम्ही किती देता ते बोला अगोदर. भावकीतल्या एकानं असं पुन्हा विचारलं, हे बघा तुमचं राहू द्या आणि आमचं बी राहू द्या. झाडं इनमेन 9 राहिली ती, त्या प्रत्येकाचं 1000 धरून टाका. हा आमचंही राहू द्या म्हणत त्यानं त्याचंच घोडं थांबटलं. त्याच्या बोलण्यातला झाडे हा शब्द ऐकून आम्ही पोरं एकदम हादरलोच.
त्यांच्या चर्चेतून काय चाललंय हे आम्हाला कळून आलं होतं. ती माणसं लाकडाची व्यापारी होती. आंबाडची गाडी आणणं त्यांचं. नाही होई करत करत 9,000ला आंब्याच्या झाडांचा सौदा ठरला. त्यांनी इसार दिला आणि ती निघून गेली. आम्हा पोरासनी धक्काच बसला. आमच्या खेळकर मनाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या. ही झाडं आमची जिवलग मित्र बनून राहिली होती. आता काय करायचं? आम्ही पोरं एकत्र जमलो. हे बघा दोस्तानो, मी तुम्हाला सांगतो, लेखानो, आपण आईबापाच्या अंगावर कमी खेळलो असोत, पण या झाडांच्या अंगा खांद्यावर कितीतरी वर्ष खेळत आलोय. एखाद्या वेळी आईबाबा रागवतील, आपल्याला झडकारतील, मारतील सुद्धा, पण लेखानो, झाडाने आपल्याला कधी झडकारलं नाही. मला माणसापेक्षा झाडं जिवाळ्याची वाटतात बघा. आणि मग हे तोडल्यावर कसं व्हायचं आपलं? मला हुंदका दाटून आला. लेखा, तू म्हणतोय ती खरंय रे. लखा, ही झाडं आपले दुसरं आईबापच आहे ते. आणि मग ही तुटल्यावर सूर पारंबा आपण कुणाच्या अंगा खांद्यावर खेळायचा? असं म्हणत किसनाचं डोळे डबडबलं. मी काय म्हणते, झाडांच्या गार गरवंद सावलीत आम्ही गजग, चंपोळ्या, जिबल्या, लंगड्या पोगड्या खेळलोय. आणि मग आता? असं बोलून सरसा, दमन, कमल, पद्मा, सुटीला आलेली मामाची सुलू या तर ढासा ढासा रडायच लागल्या. अरे, हे समद खेळ ना, ह्या झाडांच्या कोशीत आपण खेळलो. परीक्षांच्या टायमाला अभ्यासाला बसलं तर दिवस मावळायला गेलेला कळत नसायचा. आणि एक सांगतो, इथल्या माळातल्या कष्टकऱ्यासनी ना गादीवर झोप लागणार नाही. तू या गार सावलीत कुंभकर्णी झोप घेते ती. खरंय, ही आमराय म्हणजे आपला मौज मजेचा झराही हो. दौला, गुरुलिंग, दिलो, बाळू, पोपट, नवा, परला यांनाही दुःख अनावर झालं. आमचे सर्वस्व मायबाप असणारी अमराई तुटणार. या दुःखानं आमचे मन भाकरीच्या पापुड्यावणे करपली. मायंदाळ वांगळ वाटायला लागलं. बेचाऱ्या झाडासने काय ठाऊक आता आपल्या हातापायावर धातार करवती कुराडी चालणार आहेत म्हणून. मला तर घरातलं कुणी धरणीला घेऊन आज उद्यावर आल्यागत वाटायला लागलं. कसलं ते करमेनाच झालं. दिवस माथ्यावर आला होता. दुपारचं ऊन राग आळवू लागलं होतं. परीक्षा संपल्यामुळं पोरांची पांगापांग झालेली. मी एकटाच आमराईत गेलो. आंब्याच्या गार सावलीत घामाळलेल्या अंगाला मंद वाऱ्याची झुळूक सुखावत होती. फळं उतरल्यानं आंब्याची झाडं विधवा बाईसारखी झाली होती. आमराईत आता माणसं नव्हती, पण पाखरं होती. झाडांच्या पानासंग कुजबुजत गार सावलीत विसावली होती. माझंही मन पाखरू झालं. दुःखी कष्टी नजरेनं झाडांना न्याहाळू लागलं. चुकारीच्या पाडाचा वास नाकाला भुरळ पाडीत होता. खाली पिवळ्या जर्द कोया जागोजागी पडलेल्या, त्यांचा आंबूस गोड मधुर वास अजूनही दरबळत होता. मी महादेव आंब्याच्या झाडाखाली आलो. त्याच्या बुडाला घट्ट मिठी मारली. हृदय भरवून आलं. डोळं झऱ्यावाने पाजरायला लागलं. माझ्या तोंडातनं नकळत शब्द बाहेर पडलं. हे दोस्तानो, तुमचं आता काय होणार आहे ठाऊक आहे का? आणि एवढ्यातच होय होय बाबा, सारं ठाऊक आहे, सारं ठाऊक आहे. आम्हाला बोलता येत नसलं तरी त्या दिवशी सारं ऐकलंय आम्ही. पण करणार काय? सासूरवाशिनी ग कोणतरी दुःखानं बोललेला झाडातून केविलवाणा आवाज आला. मला वाटलं कोणीतरी आपली थट्टा केली. मी झाडातवर निरखून बघितलं. फांदी ना फांदी, पान ना पान, नजरेच्या चाळणीनं चाळलं. कुणीच नव्हतं. जाऊ दे, भास झाला असेल वाटलं. पुन्हा तोच आवाज. अरे अरे, आम्ही माणसांच्या किती उपयोगी पडतो हे तुम्हाला शाळेत शिकवतात ना गुरुजी. मग तेच तू शिकवूया अडाणी निर्दयी माणसांना आम्ही किती फायद्याचा असतो म्हणून.
आणि आम्ही तुटल्यावर मग तुम्ही कुठं खेळणार? अरे तुम्ही आमच्या अंगावर खेळू लागलात ना, तर तुमच्या मऊ मऊ नाजूक हातापायाने आम्हाला गुदगुल्या होता. तेव्हा आम्हाला खूप खूप बरं वाटतं. आपली जीवाभावाची मैत्री अशीच टिकवायची असेल ना, तर तुम्हीच वाचवा बाळांनो, आम्हाला तुम्हीच वाचवा. ही कळकळ ऐकून आता मी जमिनीवर सभोवार बघितलं. झाडाशिवाय कोणीच नव्हतं तिथं. मी ओळखलं, चक्क झाडच बोलत होतं माझ्याशी. शाळेत वनस्पतीशास्त्र शिकवताना गुरुजींनी 1000 वेळा सांगितलं होतं, झाडं सजीव असतात, त्यांना भावभावना असतात. ते आज मला पटलं. होय होय मित्रांनो, आम्ही त्यांना सांगतो समजावून, तुम्हाला वाचवायचा नक्की प्रयत्न करतो. आम्हा पोरांना तुमच्या वाचून कसं करमेल? अरे पण ती तुम्हाला मारण्याची सुपारी घेऊन बसलीत, काय करायचंय? बघा बाबा, बघा, काहीतरी करावंच लागेल. आपल्या मैत्रीला जागा रे बाळानो, जागा. आम्हाला हलता आलं असतं ना, आणि आम्हाला पाय असतं ना, तर रात्रीच कुठेतरी दूर दूर निघून गेलो असतो, जिथं माणसांचा वाराही लागू नये ना, अशा ठिकाणी जाऊन आम्ही राहू. पण काय करणार आहे? झाडानं गयावया केली, त्यांच्या फांद्या थरथरल्या आणि माझ्या अंगावर चक्क अश्रुगत टिपं पडली. माझं काळीही सेलावलं. मी झाडावर वर बघितलं, तसं माझं डोळं घळघळून आलं. या झाडानं चक्क माझ्याशी बोलून त्याची व्यथा सांगितली होती. पण हे माणसानं कसं समजावून पटवू? कोण विश्वास ठेवणार माझ्यावर? प्रथम मी माझ्या सवंगड्यांना सांगितलं, त्यांना नाही खरं वाटलं. पण झाडं वाचवली पाहिजेत, यावर सगळ्यांचं एकमत झालं. त्यावर एक उपाय शोधला. 4च दिवसांनी आमरा इथे एक ट्रक येऊन थांबला. त्यातून 25-30 माणसं राक्षसागत हातात धारदार करवत ही खुराडी घेऊन उतरली. सगळी भावकी जमा झाली. मीही लगेच पोरं जमवून आमराईत गेलो. भावकीत आणि त्या राक्षसात खल सुरू झाला. कोणतं झाड आधी तोडायचं, लाकडं कुठून कशी व्हायची, त्या राक्षसानी हत्यारं सरसावली. आम्ही सगळी पोरं धाडसानं पुढं झालो आणि ठरल्याप्रमाणे प्रत्येकाने एका झाडाला घट्ट कवटाळून धरलं. तेही प्रत्येक झाडाकडं 4-4, 5-5 जण आली. मी महादेव आंब्याच्या बुडाला कवटाळलं होतं. त्यांच्या शस्त्रापेक्षा माझ्या शब्दाला जादा धार चढवली. नाही नाही, अगोदर आम्हाला तोडा आणि मग या झाडांना तोडा तुम्ही. या झाडांचा काय गुन्हा? ही झाडं बिचारे आहेत, आपल्याला अत्यंत उपयोगी पडतात. ही झाडं माझ्याशी बोलली आहेत आणि अजूनही बोलतायत, विनवणी करतायत. आम्हाला तोडू नका, आम्हाला तोडू नका. ए पोरा, झाडं कधी बोलतात का रे? ए बेट्या, मन झाडं बोलतंय माझ्याशी. येडा कुठला, चल हो बाजूला. झाडं तोडणारा राक्षस मला खवळला. झाड थरथर कापत होतं, विनवणी करत होतं. मला स्पष्ट ऐकू येत होतं. अहो खरंच मी सांगतोय तुम्हाला, झाड बोलतंय हो माझ्याशी. बघा, कान देऊन ऐका, झाड बोलतंय माझ्याशी. काय रे, झाड बोलतंय म्हणा, झाड बोलतंय माझ्याशी. आम्हाला कुठं ऐकू येतंय? नाही ऐकू येत. काय बोलतंय सांग बरं, सांग काय बोलतंय? त्या राक्षसाने मला दरडावून विचारलं. मी सांगायला लागलो, हे बघा, हे झाड म्हणतंय आमचं वय झालंय, आम्हाला कबूल आहे. आमचा हातपाय जीर्ण झालेत, ते आपसूक मोडून पडतायत. पण त्यांचा या माणसांना काय त्रास आहे? उलट जळणाला लाकूड फाटा होतोय, आम्ही थंडगार सावली देतोय आणि आम्ही अजूनही तुम्हाला गोड गरदार फळं देतोय. आम्ही वांजोट होत नसतो. मेलो तरी आमची राख आणि त्याचं खत होईपर्यंत आम्ही तुमच्यासाठी झिजतोय. आणि आणखी एक मोठं काम करतोय आम्ही. विषारू वायू घेऊन प्राणवायू सोडतो तुमच्यासाठी. आम्ही जमिनीची धूप थांबवतोय. तशी तुमची म्हातारी माणसं काय काम करतात, तरी पण त्यांना सांभाळताच ना तुम्ही. मग आम्हाला का तोडायला निघालात?
का निघालात? आणि आणखी एक, बघा या पाखरांचं काय? आमचे गोड रसदार फळं खातात, ओढ्यातलं थंड पाणी पितात आणि आमच्यात विसावतात, घरटी बांधतात, त्या त्यांच्या पिलांना जन्म देतात. आणि मग त्यांचं जगच उद्ध्वस्त झाल्यावर त्याने कुठं राहायचं? त्यांचं आमचं जागीबोगीचं आतोट नातं आहे. आणि तुमच्या मुलांनी कुठं खेळायचं? अहो, हे तर आमचे जिवलग मित्र आहेत. मोठ्या माणसांची आम्हाला मुळीच गरज नाही. माणसं जर नसती ना, आम्ही आमची गावं थाटून मुसळधार पाऊस पाडू. पाऊस पाडायचा आमच्या हातात आहे. पण ही माणसं ना, हे माणसं आम्हाला निर्दयपणे तोडतात. हे वृक्षारोपण करतात कधी कधी, पण संगोपनाच्या नावानं बोंब असते यांची. रोपं जळवून जातात, पुन्हा वृक्षारोपण करतात, पुन्हा तोच खड्डा. काय चाललंय? पर्यावरण दिन थाटामाटा साजरा करतात, फक्त फोटो पुरता. त्यावेळी झाडं लावा, झाडं जगवा असा तोंडानं नुसता जप करतात, पण प्रत्यक्षात मात्र झाडं तोडायचं पाप करतात. हे बघा, एक दिवस असा येईल, त्यांच्याच हातानं त्यांचा विनाश होईल. काय होतं, काय झालं वाटेल, आणि माणूस नावाचा प्राणी इतिहास जमा होऊन जाईल, डायनासोर सारखा. असं झाड बोललेलं सारं एका दमात मी त्या राक्षसांना सांगून टाकलं. तरी त्या राक्षसी अवतारांना कसला तो घाम फुटला नाही. ते मलाच हसायला लागले. ए पोरा, काहीतरी येड्यासारखं बरवतोय, चल हो बाजूला. असलं शहाणपण आम्हाला नको शिकू, चल हो बाजूला. असं म्हणून एका मिशावाल्या दांडग्या माणसानं बलदंड राखट हातानं मला दरादरा बाजूला खेचलं. झाडाच्या खोडावर कर कर करवती चालायला लागल्या. तसा मला झाडातून कढण्याचा आणि विवळण्याचा आवाज ऐकू यायला लागला. झाडांना गंभीर जखमी झाल्या. भला मोठा डोंगर कोसळावा तसं एक एक झाड कोसळत होतं. फांद्या फांद्यावर कुऱ्हाडी चालत होत्या आणि इकडं माझ्याच काळजावर एक ओरखडा उडत होता, खोल खोल जखमा करीत. जुन्या आठवणी कुरवाळत मी बाजारातून घरी आलो. आंब्याची पिशवी खाली ठेवली आणि कितीतरी दिवसातून जुन्या मळ्याची वाट पायाखाली घेतली. मळ्यात पोहोचलो. आता मला बोत्सा बोत्सा झाला होता. विहिरीवर आलो. याच विहिरीवर दोन दोन चावऱ्या मोठा दिवसभर चालत होत्या. मोटकरी चढा उडीवर गाणं म्हणून मोठा गायचे. त्यांच्या गाण्याच्या तालावर पाणी झोळझोळ नाद करत पिकांना भेटायला पळायचं. वांगी, मिरची, टोमॅटो, पालक, चकवत, चुका, शेपू, चंदन, बटवा हा भाजीपाला, आणि हरभरा, मका, गहू, ज्वारी, ऊस, केळी ही पिकं विहिरीचं उबदार पाणी पिऊन बाळसं धरायची. वाऱ्यासंग सहसह डोलायची आणि बोलायची सुद्धा. खायला चवणा म्हणून ऊस, केळी, पोपया, वाळकं, भुईमुगाच्या शेंगा, मुगाच्या आणि चवळीच्या शेंगा, मक्याचा आणि ज्वारीचा कवळा हुरडा, कैऱ्या, बोरं, चिंचा, कवठं, असं काय काय आणि किती किती खावं. आम्हा पोरासनी तर भाकरी खायची गरजच नसायची. आज यापैकी काही नव्हतं. विहिरीवर गेलो. वडवानाच्या थारोळ्यात बसलो. आत डोकावलं तर तिचं पोट कोरडं ठपक झालेलं. दिवसभर दोन दोन चावऱ्या मोठा चालायच्या, तरी विहिरीनं तळाचा अंत कधी लागू दिला नव्हता. तीच आज आतडी पारडी दाखवत होती. होती नव्हती ती ओल ही गाळानं गिळून टाकली होती. याच विहिरीत मुंडारा भरून पोहलो होतो. जिनं पोटभर पाणी सांभाळलं ती आज खपाळी उघडी बोडकी झाली होती. विजेच्या मोटार पंपानं तिला पिळून पिळून घेतलं होतं. त्यात प्रदूषणाच्या राक्षसानं पाऊस काळ गिळून टाकला होता. मी उदास मन घेऊन उठलो. मळ्याची माती मुकाट पडून होती. पायाला तिचं दर्शन व्हावं म्हणून चपला काढून हातात घेतल्या. पावलं मोजत वांजोटी झालेली मळ्याची माती तुडवत चालायला लागलो. आणि तेवढ्यातच ए लेकरा, अरे किती दिवसात ना आलायस रे. पार माझ्या मनाचं काळोख झाल्यावर माझ्यातला कण ना कण रगडून टाकला ह्या अप्पलपोटी हरामी माणसाने. आणि पुढं काय वाढवून ठेवले कुणास ठाऊक. अरे 6 महिन्यातनं एकदा तरी येत जा की रे. म्या लक्ष्मी आहे, माती जन्माची भाकर,
कपाळी लावसा असं शब्द कानावर आलं. मी इकडं तिकडं बघितलं, कुणीच नव्हतं. खाली बघतो तर चक्क मातीलाच कंटा फुटलेला. त्या वहिवाटी मळ्याच्या मातीला आता कुठं शोधू? आमराई गिळून त्या जागेवरनं बायपास रस्ता झालेला. बायपासवर प्रचंड वाहनांची पळणारी गर्दी. त्या पळणाऱ्या रांगेत मीच एकटा पोरखा झालेलो. उदास मन घेऊन चालू लागलो. ओढ्यावर आलो. तो तर कधीचाच कोमात गेलेला. त्याची खळखळ बोली जाऊन मुखामुखा झाला होता. याचं झऱ्यासारखं स्वच्छ पाणी पानकंसातून धामणीगत ससळ पळायचं. याच्याच काठावर भलीमोठी आमराई होती. याचा कुठं मागमूस हिरायला नव्हता. आज मळ्यातनं आमराईच्या जागेवरून जबरदस्तीनं बायपास रस्ता झालाय. कुणब्याची होती तेवढी अर्धी कोर भाकर हिसकावून घेतली. ज्यांच्या जमिनी वाचून बायपास रस्त्यालगत आल्या त्यांचं काळं सोनं पिवळं धमाक झालं. त्यांच्या मनात अत्यानंदाच्या खळाखळा उकळ्या फुटतायत. आणि ज्यांची काळी माय कवडी मोलात गेली त्यांना त्यांच्या उरावरूनच मोटारी बाका बाका धूर सोडत फरारा पळत आहेत असं वाटतं. आणि दुःखात भिजलेली मन जणू त्या मोटारीच्या चाकाखाली चिरडून जुनेरी चिंधी गट टराटरा फाटतात. माझा उर दडपून गेला. मन उदास उदास झालं. डोळ्यापुढं मळ्याचं आणि आमराईचं चित्र उभा राहिलं. घनगर्द हिरवीगार मोठमोठी आंब्याची डेरेदार झाडं. लांबून बघितलं तरी डोळ्यांना गारवा देणारी एका एका कासऱ्याच्या अंतरावर ओळीनं उभी, जशी हातात हात घालून त्या वडीलधाऱ्या जुन्या झाडांच्या पाऊलखुणा आदमासानं हुडकायला लागलो. महादेव आंबा कुठं होता? जोत्या कुठं होता? बामण्या कुठे? घोटी, नांगऱ्या, नारळ्या, घाडग्या या सगळ्या झाडांना अंदाजानं उभा करत मी आठवत होतो. त्यांच्या जागा अजूनही आठवणीच्या पडद्यावर ठसा करून राहिल्यात. एका एका झाडाच्या जागेवर जाऊन उभा राहायला लागलो. त्यांना निरखायला लागलो. त्यांच्या अंगा खांद्यावरचं माझ्यातलं खेळकर बालपण उदार डोळ्यानं बघत होतो. त्यांच्या शेजारी चिंचेची आणि बोरीची झाडं एकमेकांनी कवेत घेऊन उभे आहेत. चिंचेच्या झाडांना गाभोलेल्या पिकलेल्या चिंच आहेत. बोरीच्या झाडांना पिवळी धमक बोर आहेत. आंब्याच्या झाडांना घरच्या घरीच कैऱ्या लागलेल्या. माझ्या तोंडाला चळाचळा पाणी सुटलं. मी कैऱ्या तोडायला हात पुढं केला तशी ती झाडं माझ्यापासून दूर दूर पळायला लागली. मीही त्यांच्या मागं पळायला लागलो. आणि तेवढ्यात माझ्या पायातनं तीव्र वेदनेची जोरात कळ निघाली. मी भानावर आलो. बाबळीचा काटा चावा घेत आत रोतला होता. काटा उपसला. पायातनं भळा भळा रक्त सांडायला लागलं. पाय रक्त बंबाळ झाला आणि मनही रक्त बंबाळ झालं. मी पुन्हा सभोवार बघितलं. काहीच नव्हतं. ना आंब्याची झाडं, ना ती आमराई, ना तो हिरवागार मळा. आमराईचा तो मौज मजेचा खळखळता झरा कधीच आटून गेला होता. उरला होता तो फक्त डोळ्यासमोरचा भास, जसं कागदावरचं समृद्ध मळ्याचं आणि आमराईचं केवळ एक निसर्ग चित्र. केवळ एक निसर्ग चित्र.